पाणीपुरवठा योजनेतील त्रुटींवर विरोधी पक्षनेते अभिषेक शिंपी यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. पाण्याचा आणि विजेचा अपव्यय रोखण्यासाठी ऑटोमेशन प्रणाली तातडीने सुरू करण्याची मागणी. ठेकेदारांवर कारवाई करून अतिरिक्त वीज बिलाची वसुली करण्याची सूचना. आजरा नगरपंचायतीतील पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी, पाण्याचा आणि विजेचा होत असलेला अपव्यय तसेच प्रस्तावित ऑटोमेशन प्रणाली तातडीने कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी आजरा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते अभिषेक जयवंतराव शिंपी यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की नगरपंचायतीच्या मासिक सभांमध्ये पाणीपुरवठा योजनेतील विविध त्रुटींबाबत वारंवार चर्चा होऊनही त्यावर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. अनेक नगरसेवकांनीही या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सध्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या भरल्यानंतरही सतत ओव्हरफ्लो होत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. पंप वेळेवर बंद होत नसल्याने विजेचाही अनावश्यक वापर होत असून एकीकडे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसताना दुसरीकडे मौल्यवान पाणी आणि वीज वाया जात असल्याचे त्यांनी नमूद केले. गांधीनगर येथील पंप हाऊस परिसरात टाकीमधून वाहणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर मातीची धूप झाली असून टाकीच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात या कारणामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास अथवा टाकीचे नुकसान झाल्यास संबंधित ठेकेदार जबाबदार राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे जवळपास 1/3 पेक्षा अधिक बिल अदा करण्यात आलेले असतानाही प्रस्तावित ऑटोमेशन प्रणाली अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे टाक्या वेळेवर बंद होत नसून पाणी आणि विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अभिषेक शिंपी यांनी निवेदनाद्वारे पाणीपुरवठा योजनेतील ऑटोमेशन प्रणाली तातडीने सुरू करावी, योजना नगरपंचायतीकडे अधिकृतपणे हस्तांतरित होईपर्यंत ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अतिरिक्त विजेचा वापराचे संपूर्ण वीज बिल संबंधित ठेकेदाराकडून वसूल करावे, गांधीनगर पंप हाऊस परिसराची तातडीने पाहणी करून संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच संबंधित ठेकेदारावर प्रशासकीय कारवाई करावी अशा मागण्या केल्या आहेत. याशिवाय या निवेदनावर आजपर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे किंवा पुढे कोणती कार्यवाही केली जाणार आहे याबाबतचा लेखी खुलासा लवकरात लवकर देण्याची मागणीही त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.